ठाकरे बंधूंच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चावर भाजपचे आमदार तथा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली आहे। हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसून स्वतःच्या मुलांना राजकीय प्रवाहात स्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप साटम यांनी केलाय। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण केलं जात असल्याचा दावा करत त्यांनी मोर्चाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि या विषयावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आपल्यासोबत आहे। उद्या 26 तारखेला महाविकास आघाडी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आंदोलनाची हाक दिलेली आहे। पेपर लीक नाही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं आंदोलन हे विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, हे त्यांच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी आहे। आणि त्यामुळे ज्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नकारलेलं आहे, विधानसभेच्या निवडणुकीत असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये असेल, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना आहे, त्यांना असं वाटतं आहे की कुठेतरी डुबते को तिनके का सहारा आहे आणि त्यामुळे या CJPच्या खांद्यावरती बसून आपली पोळी भाजण्याचा एक केविलवाणा प्रयत्न हे दोघं भाऊ करत आहेत। मात्र त्यांना असं म्हटलेलं आहे की त्या आंदोलनामध्ये जर इतर कुणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मनसे स्टाईलनं देखील उत्तर देण्यात येणार आहे आणि कुठेतरी भाजप सरकार या संदर्भात कुठेतरी कारणीभूत असणार। मिमिक्री आर्टिस्ट आणि स्टँडअप कॉमेडियनच्या अशा प्रकारच्या चितावणीखोर वक्तव्यांना या महाराष्ट्राच्या जनतेने वारंवार नकारलेलं आहे। एकंदरीत चेतवणीखोर आणि मिमिक्री आर्टिस्टच्या लोकांना वारंवार जनतेने नाकारले असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। संतोष मोरे, मुंबई।